नमस्कार मित्रांनो, आज आपण मॅथ्सच्या दुसऱ्या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवायच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहिली कन्सेप्ट अशी आहे की प्रॉपर्टीज ऑफ द अँगल फॉर्म्ड बाय द टू पॅरलल लाईन्स अँड ट्रायव्हर्सल याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पहिला बघूया, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवायला सोपं जाईल. तर पहिली प्रॉपर्टी अशी आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जेव्हा टू पॅरलल लाईन्सला एक ट्रॅव्हल्सल इंटरसेक्ट करते तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल ए आणि अँगल ई, अँगल बी आणि अँगल एफ, अँगल डी आणि अँगल एच आणि अँगल सी आणि अँगल जी हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे सेम कॉर्नरला लाई करणारे अँगल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. त्यामुळं जे काही जेव्हा एक ट्रॅव्हर्सल टू पॅरलल लाईन्समधून एक ट्रॅव्हल्सल इंटरसेक्ट होते त्यावेळी करस्पॉन्डिंग अँगल त्याचे कॉन्ग्रुएंट असतात. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की इंटेरियर अँगल फॉर्म्ड बाय द टू पॅरलल लाईन्स आर द सप्लिमेंटरी. तुम्हाला माहीत आहे सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्री. सप्लिमेंटरी अँगल केव्हा म्हणतो, जेव्हा दोन अँगलची ॲडिशन 180 होते त्यावेळी त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. आणि जेव्हा दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री होते त्यावेळी आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. तर इथे सप्लिमेंटरी म्हणजे काय, इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय द टू पॅरलल लाईन्स आर द सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल म्हणजे हे अँगल आहेत आणि जेव्हा त्याची आपण अँगल डी प्लस अँगल ई जर केली ते इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. आणि अँगल सी आणि अँगल एफ पण 180 डिग्री असणार आहे. जेव्हा आपण या इंटेरियर अँगलची बेरीज करतो ती 180 डिग्री असणार आहे. अशी ही प्रॉपर्टी आहे, एकदम सोपं आहे. तर तिसरी प्रॉपर्टी अशी आहे की अल्टरनेट अँगल्स आर द कॉन्ग्रुएंट. तुम्हाला माहीतच आहेत अल्टरनेट अँगलमध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल असे दोन प्रकार आहेत. इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय, अँगल डी, अँगल एफ आणि अँगल ई आणि अँगल सी हे दोन इंटेरियर अँगल आहेत आणि हे कॉन्करंट असतात. इंटेरियर अल्टरनेट अँगल हे कॉन्करंट असतात. जर टू पॅरलल लाईन्सला एक ट्रॅव्हर्सलमधून जात असेल तर दोन इंटेरियर अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल डी कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ आणि अँगल ई कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. तसंच एक्सटेरियर अल्टरनेट अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे कुठलं, अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल जी, अँगल एच कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, ह्याची जेवढी अँगल जीची जेवढी मेजरमेंट असणार तेवढीच अँगल एची मेजरमेंट असणार आहे. तर चौथी प्रॉपर्टी अशी आहे की लिनियर पेयर म्हणजे काय, ॲडजस्टंट अँगल. या प्रॉपर्टीमध्ये असं आहे की जर एक लाईन, कोणतीही लाईन स्ट्रेट लाईनला जर इंटरसेक्ट करत असेल तर त्याच्या ॲडजस्टंट अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. म्हणजेच अँगल ए प्लस अँगल बी कायम 180 इक्वल टू 180 डिग्री असणार. अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री असणार. अँगल सी अँगल डी इक्वल टू 180 डिग्री असणार. तसेच अँगल ए प्लस अँगल डीसुद्धा 180 डिग्री असणार आहे. तसंच अँगल ई, अँगल एफ, अँगल जी, अँगल एचसाठी सुद्धा असणार आहे. तर अशा या 4 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीज आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवताना खूप उपयोगाला येणार आहेत. तर चला प्रॅक्टिस सेट 2.2 बघूया आता. तर प्रॅक्टिस सेट 2.2चा पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन एम पॅरलल टू लाईन एन अँड लाईन पी इज अ ट्रॅव्हल्सल देन द फाइंड एक्स. तर लाईन एम पॅरलल टू लाईन एन आहे आणि त्यामधून एक पी नावाचा ट्रॅव्हल्सल जात आहे. तर आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे. आता इथं बघा, इथे 3x आहे आणि इथे x आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे की इंटेरियर अँगल हे 180 डिग्रीचे असतात. तर हे दोन्ही इंटेरियर अँगल आहेत. जर दोन पॅरलल लाईनला आणि एक ट्रॅव्हल्सर असेल तर त्याचे इंटेरियर अँगल 180 डिग्रीचे असतात. त्या प्रॉपर्टीप्रमाणे आपण असं लिहू शकतो की x प्लस 3x इक्वल टू 180 डिग्री. ह्याची जर बेरीज केली तर 4x येते इक्वल टू 180 डिग्री आणि x इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 4 45 डिग्री. तर x हे 45 डिग्री असणार आहे. एकदम सिम्पल आहे. तर ऑप्शन सी बरोबर ऑप्शन असणार आहे याचा.
एकदम सिंपल आहे. आपल्याला प्रॉपर्टी माहीत आहे की इंटेरियर 2 पॅरलल लाईन असतील आणि एक ट्रॅव्हल्सर असेल तर त्याचे इंटेरियर अँगल 180 डिग्री असतात. त्याच प्रॉपर्टीला आपण धरून x + 3x = 180 डिग्री असं कन्सिडर केलेलं आहे आणि इक्वेशन सोडवलेलं आहे आणि आपल्याला x हे मिळालेलं आहे. तर पुढचा क्वेश्चन असा आहे की इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन A पॅरलल टू लाईन B, लाईन A पॅरलल टू लाईन B अँड लाईन L इज अ ट्रॅव्हल्सर देन फाइंड द x. आपल्याला x फाइंड करायचं आहे. इथं 4x आहे आणि इथं 2x आहे. तर आपल्याला माहीत आहे की 2 पॅरलल लाईन असतील आणि एक ट्रॅव्हल्सर असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा सेम असतो. म्हणजेच इथे जर 4x असेल तर इथे देखील 4x असणार आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. इथे 2 पॅरलल लाईन आडव्या आहेत आणि इथं फक्त उभ्या आहेत. कन्फ्यूज होण्याचं काहीसुद्धा कारण नाही. आणि इथं ट्रॅव्हल्सर इथे आहे, इथे ट्रॅव्हल्सर इथे आहे. तर करस्पॉन्डिंग अँगलच्या प्रॉपर्टीप्रमाणे आपण असं लिहू शकतो की इथे जर 4x असेल तर इथे देखील 4x असणार आहे. तर आपण इथं 4x लिहिलेलं आहे. तर आता आपल्याला माहीत आहे की आपण मगाशी एक प्रॉपर्टी बघितलेली आहे लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे काय, ॲडजस्टंट अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. तर म्हणजेच आता त्या प्रॉपर्टीप्रमाणे आपल्याला काय मिळणार आहे, 4x + 2x = 180 डिग्री. लिनियर पेअर प्रॉपर्टी आहे ही. म्हणजे जर 2 पॅरलल लाईन असेल आणि एक ट्रॅव्हल्सर असेल तर जेव्हा ट्रॅव्हल्सर एका लाईनमधून इंटरसेक्ट होते त्यावेळी जे अँगल बनतात त्याला आपण लिनियर पेअर म्हणतो. जे ॲडजस्टंट अँगल असतात त्याला लिनियर पेअर म्हणतो. मग आता ह्या ॲडजस्टंट अँगलची 4x + 2x = 180 डिग्री असं कन्सिडर केलो आपण आणि ह्याची बेरीज आता 6x = 180 डिग्री असणार आहे आणि x = 30 डिग्री असं उत्तर येणार आहे ह्याची. आणि ह्याचा ऑप्शन डी हा बरोबर ऑप्शन आहे. एकदम सिम्पल प्रॉपर्टी आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण इंटेरियर अँगल प्रॉपर्टी वापरलो. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल आणि लिनियर पेअर प्रॉपर्टी वापरलेली आहे. तर आता क्वेश्चन 2 बघूया. तर क्वेश्चन 2 असा आहे की इन ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल टू लाईन Q, लाईन T अँड लाईन S आर द ट्रॅव्हल्सर. फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल x अँड अँगल y युजिंग द मेजर्स ऑफ द अँगल गिवन इन द फिगर. अँगल x आणि अँगल yचे आपल्याला मेजरमेंट हुडकायचे आहे. तर आपल्याला आता जे काही आपल्याकडे इथे 40 डिग्री अँगल आहे, इथे 70 डिग्री अँगल आहे. तर एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. तर बघा, तर आपल्याला पहिला x जर फाइंड करायचा असेल तर आपण हे लिनियर पेअरनं आपण फाइंड करू शकतो. कसं, तर ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत म्हणजे ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा ह्याच्या इक्वल असणार आहे. तर इथे झेड आपण एक्स्ट्रा पॉईंट घेतलेला आहे. तर ह्याचा जर 40 डिग्री असेल तर ह्याचा 40 डिग्री असणार आहे. आणि जर आपण लिनियर पेअर ही प्रॉपर्टी वापरलं तर अँगल x + अँगल z = 180 डिग्री असणार आहे. त्या ह्याच्यातनं आपण अँगल x फाइंड करू शकतो. आणि इथे आपल्याला 70 डिग्री दिलेले आहे. आपल्याला अजून एक प्रॉपर्टी आहे की वर्टिकल अपोजिट अँगल. जर हा जसा अँगल असणार आहे तेवढ्याच डिग्रीचा हा अँगल असणार आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल या प्रॉपर्टीप्रमाणे जर हे 70 डिग्री असेल तर हा देखील अँगल 70 डिग्री असणार आहे. जर कोणतीही लाईन जर इंटरसेक्ट होत असतील आणि त्याचे 4 अँगल होत असतील तर हा जेवढा अँगल असणार आहे तोच अपोजिट अँगलसुद्धा तेवढ्याच डिग्रीचा असणार आहे. आणि हा अँगल आपल्याला मिळाल्यावरती आपण हा देखील अँगल फाइंड करू शकतो इंटेरियर अँगल प्रॉपर्टी याच्यातून. तर चला हा सोडून बघूया. तर आता आपल्याला पहिला जे गिवन आहे ते बघूया काय काय आहे. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, लाईन P पॅरलल टू लाईन Q आणि लाईन T अँड लाईन S ट्रॅव्हर्सल आहेत. आता 2 फाइंड काय करायचं आहे आपल्याला फाइंड काय करायचं आहे, अँगल x आणि अँगल y. तर आता बघूया. आणि आता इथं अजून एक आपण आता सोल्युशन चालू करूया. आणि लेट्स टेक z = 40. आता इथं आपण z हा पॉईंट कन्सिडर केलेला आहे. याला तुम्ही देखील डायग्राममध्ये एक्स्ट्रा पॉईंट लिहू शकता. तर आपण इथे z हा असं लिहिलेला आहे. z हा 40 डिग्री का आहे, करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी. तर इथं लिहिलेलं आहे करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी. तर अँगल z, आता आपल्याला दुसरी एक प्रॉपर्टी माहिती आहे की अँगल x + अँगल z = 180 डिग्री असतात लिनियर प्रॉपर्टीप्रमाणे, लिनियर पेअर
प्रॉपर्टीप्रमाणे. तर आता नाव आपण केलं, नाव अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. कशा माध्यमातून? लिनियर पेअर प्रॉपर्टी. बरोबर आहे काय? तर आता अँगल झेड आपल्याला माहिती आहे, अँगल झेड हा आपल्याला 40 डिग्री मिळालेला आहे. तर अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 40 डिग्री. अँगल झेड इकडं आल्यावरती मायनस होणार आहे आणि इथं 140 डिग्री मिळालेला आहे. अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री. अँगल एक्स मिळालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे अँगल वाय. तर आता मगाशी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल प्रॉपर्टीप्रमाणे हा अँगल ए हा 70 डिग्री येणार आहे. तर आता इथं लिहूया आपण, लेट्स टेक ए इज इक्वल टू 70 डिग्री. कशानं? व्हर्टिकली अपोजिट अँगल, अपोजिट अँगल. बरोबर आहे. आता वाय काढताना आपण काय करणार? अँगल वाय प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. का? तर इंटेरियर अँगल प्रॉपर्टी आहे. तर आता आपल्याला वी नो म्हणायचं आणि अँगल वाय प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे इंटेरियर अँगल प्रॉपर्टीप्रमाणे. इंटेरियर अँगल प्रॉपर्टी. बरोबर आहे काय? इंटेरियर अँगल प्रॉपर्टी. तर आता आपल्याला अँगल ए माहिती आहे, आपल्याला अँगल ए 70 डिग्री आहे. अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 110 डिग्री. तर अँगल वाय इज इक्वल टू 110 डिग्री, 110 डिग्री अँगल वाय मिळालेला आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, सिम्पल प्रॉपर्टी वापरायचं आहे, काहीसुद्धा अवघड नाही आहे. तर चला क्वेश्चन नंबर 3 बघूया. तर क्वेश्चन 3 बघूया. इन ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू, लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू, लाईन एल पॅरलल टू लाईन एम, लाईन एल पॅरलल टू लाईन एम. फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल ए, अँगल बी, अँगल सी युजिंग द मेजर्स ऑफ द गिवन अँगल अँड जस्टिफाय युअर आन्सर. तर एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. तर आपल्याला अँगल सी जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला इथं 80 डिग्री दिलेला आहे. आपण करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी वापरून इथे अँगल ई फाइंड करू शकतो. अँगल ई देखील 80 डिग्री असणार आहे आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल प्रॉपर्टीप्रमाणे अँगल सी देखील 80 डिग्री आपल्याला मिळणार आहे. हे 80 डिग्री मिळाल्यावरती आपण करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टीप्रमाणे अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी करू शकतो, कारण करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टीप्रमाणे, त्यामुळे अँगल बी देखील आपल्याला 80 डिग्री मिळणार आहे. तर आता अँगल ए फाइंड करण्यासाठी आपण काय करणार? आपण अँगल बी करस्पॉन्डिंग अँगल टू अँगल बी हा इथे आपण करस्पॉन्डिंग दाखवू शकतो. त्याचप्रमाणे अँगल जी देखील 80 डिग्री असणार आहे. आणि आपल्याला अँगल ए फाइंड करण्यासाठी लिनियर पेअर प्रॉपर्टी आपण वापरू शकतो, म्हणजेच अँगल ए प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री असं वापरून अँगल आपण ए देखील फाइंड करू शकतो. तर चला बघूया. तर पहिला आपल्याला गिवन लिहायचं आहे. गिवन काय काय आहे बघा. गिवन काय काय? लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू आणि लाईन एल पॅरलल टू लाईन एम हे गिवन आहे. टू फाइंड काय करायचं आपल्याला? आपल्याला फाइंड काय करायचं आहे? अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. तर आता सोल्युशन लिहा. आता अजून एक आपण हा एक्स्ट्रा पॉईंट घेतला आहे. लेट्स टेक अँगल ई इज इक्वल टू 80 डिग्री. 80 डिग्री का? करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी, करस्पॉन्डिंग अँगल आहे. तर अँगल ई मिळालेला आहे. आता आपण असं लिहू शकतो का? अँगल ई कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, कारण का? व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, त्यामुळे हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणून अँगल ई किती आहे? 80 डिग्री. म्हणून अँगल सी देखील काय असणार आहे? 80 डिग्री. तर आपल्याला अँगल सी मिळालेला आहे. आणि आता लगेच आपण परत आता अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी करू शकतो, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग आता फ्रॉम फिगर आपण असं लिहू शकतो का? अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी, कारण का? करस्पॉन्डिंग अँगल.
अँगल आहेत. त्यामुळं अँगल बी देखील किती येणार आहे 80 डिग्री. अँगल सी मिळाला, अँगल बी मिळालेला आहे. आता आपल्याला अँगल ए फाइंड करायचा आहे. आता लेट्स टेक अजून एक आपण पॉईंट घेतला अँगल जी. अँगल जी इज इक्वल टू 80 डिग्री. कारण का करस्पॉन्डिंग अँगल हे दोघं एकमेकांना करस्पॉन्डिंग आहेत. त्यामुळे अँगल जी देखील 80 डिग्री असणार आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे लिनियर पेअर प्रॉपर्टी हे अँगल ए प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री असतात. आपण लिनियर पेअर प्रॉपर्टी वापरू शकतो कारण दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल देखील आहेत. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तसं देखील लिनियर पेअरला याचा काही संबंध येत नाही पण सांगितलं. तर आता आपण वी नो दॅट अँगल ए आपल्याला काय माहिती आहे अँगल ए प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री असतात. का लिनियर पेअर प्रॉपर्टी. सिम्पल आहे एकदम. आता आपल्याकडं काय अँगल ए आहे, अँगल जी आहे. तर अँगल ए प्लस अँगल जी किती आहे 80 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. 80 इकडे जाणार मायनस होणार. अँगल ए इज इक्वल टू 100 डिग्री. तर आपल्याला अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी फाइंड आपण केलेला आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. तर आता क्वेश्चन 4 इन ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरलल टू लाईन बी, लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल, फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल एक्स, अँगल वाय अँड अँगल झेड युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. तर हे आपण एकदम सोप्या पद्धतीनं आपण फाइंड करू शकतो. अँगल एक्स फाइंड करायचं तर सोपंच आहे कारण तुम्हाला माहीतच आहे करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी. कारण दोन लाईन ह्या पॅरलल आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल गेलेला आहे. जर दोन लाईन पॅरलल असेल आणि एक ट्रान्सव्हर्सल गेली असेल तर आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टीप्रमाणे अँगल एक्स देखील 105 डिग्री असणार आहे. अँगल वाय देखील आता एकदम सोपं आहे. आपण मागाशीच प्रॉपर्टी वापरलेली आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. अँगल एक्स जेवढा असणार आहे तेवढाच अँगल वाय असणार आहे. राहिला प्रश्न आहे अँगल झेडचा, तर आपण ते लिनियर पेअर प्रॉपर्टीप्रमाणे फाइंड करू शकतो. अँगल झेड प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे कारण का लिनियर पेअर प्रॉपर्टी असणार आहे. तर चला प्रश्न आपण सोडूया. तर गिवन काय काय आहे पहिलं लिहून घ्यायचं आहे. गिवन लाईन ए पॅरलल टू लाईन बी आहे आणि लाईन एल हे ट्रान्सव्हर्सल असणार आहे. बरोबर आहे. तर आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे अँगल एक्स, अँगल वाय आणि अँगल झेड. आता हे सोल्युशन बघूया. सोल्युशन एकदम सिम्पल आहे. पहिला आपण एक्सच फाइंड करूया. तर आपल्या फ्रॉम फिगरला आपण बघून सांगू शकतो की अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री असणार कारण का करस्पॉन्डिंग अँगल एकदम सिम्पल आहे. आणि आता आपल्याला वाय देखील लगेच काढता येते कारण का एक्सच्या अपोजिट व्हर्टिकली अपोजिट अँगल हे आपल्याला मिळालेलं आहे. नाव अँगल वाय इज इक्वल कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स. का व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहेत त्यामुळं अँगल वाय इज इक्वल टू देखील 105 डिग्री असणार. अँगल वाय देखील मिळाला आहे. आता आपल्याला फक्त फाइंड करायचं आहे अँगल झेड. हे देखील सिम्पल आहे. आता वी नो म्हणायचं आपल्याला काय माहिती आहे अँगल झेड प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री असणार. का तर लिनियर पेअर प्रॉपर्टी. लिनियर पेअरमध्ये काय असतात ॲडजस्टंट अँगल हे 180 डिग्रीचे असतात. म्हणून अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 105 डिग्री इज इक्वल टू 75 डिग्री. अँगल झेड आपल्याला 75 डिग्री मिळालेला आहे. एकदम सिम्पल आहे. किती मजा येते बघा सोडवताना. तर आता क्वेश्चन 5ला बघूया आपण. तर प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल टू लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू, फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ द मेजरमेंट गिवन इन द फिगर. लाईन आता पहिला आपण गिवन लिहायचं आहे लाईन पी पॅरलल टू लाईन एल आणि लाईन एल पॅरलल टू लाईन क्यू. एकदम सिम्पल आहे.
आपण काही एक्स्ट्रा पॉईंट घेतलेले आहेत. इथे यस ह्या पॉईंटला यस दिलेला आहे आणि इथे ह्या पॉईंटला टी दिलेला आहे, या पॉईंटला एन दिलेला आहे आणि या पॉईंटला यम दिलेला आहे, कारण आपल्याला मेजरमेंट करायला सोपं पडू दे म्हणून. एकदम सिम्पल आहे. तर आपल्याला अँगल एक्स फाइंड करायचा आहे, म्हणजे हा पूर्ण अँगल एक्स आहे, हा आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण कसं करणार आहे ते आता बघूया. एकदम सिम्पल आहे. आता आपल्याला माहीत आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल या प्रॉपर्टीप्रमाणे आपण पहिला हा एवढा अँगल आपण फाइंड करू शकतो. 40 डिग्री असेल तर हा देखील 40 डिग्री असणार आहे, कारण का इंटेरियर अल्टरनेट अँगल या प्रॉपर्टीप्रमाणे. तसंच इथे देखील आहे. आपल्याला हा झेड बघायचा आहे. इथे झेड हा तयार झालेला आहे. आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल प्रॉपर्टी वापरू शकतो. हा इंटेरियर अँगल याचा आहे आणि हा देखील इंटेरियर अँगल आहे, त्यामुळे हा 40 डिग्री असेल तर हा देखील 40 डिग्रीज असणार आहे. तसेच इथे देखील आपण वापरू शकतो. इथे देखील झेड तयार झालेला आहे आपण बघू शकतो, आणि इथे जर 30 डिग्री असेल तर इथे देखील 30 डिग्री असणार आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल या प्रॉपर्टीप्रमाणे. तर चला आता सॉल्व करून बघूया कसं आहे. तर पहिला गिवन काय काय आहे ते लिहिलं. गिवन लाईन P पॅरलल टू लाईन L पॅरलल टू लाईन Q. आता चला लेट्स टेक प्रॉपर पॉईंट्स. आपण प्रॉपर पॉईंट्स घेतलेले आहेत. एस टी एन आणि यम हे प्रॉपर पॉईंट्स घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला अँगल दाखवता येतील. आता फ्रॉम फिगर आपल्याला फिगर बघून कळत आहे की लाईन P पॅरलल टू लाईन एल आहे आणि एस टी ही लाईन आणि लाईन एस टी ही ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर आहे काय? ट्रान्सव्हर्सल आहे. आता आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल या प्रॉपर्टीप्रमाणे हे आणि हे आपल्याला सेम दाखवता येतात. कसं दाखवणार आपण? अँगल PST कॉन्ग्रंट टू अँगल STN. इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत म्हणूनच अँगल STN इज इक्वल टू 40 डिग्री येणार आहे, कारण का इंटेरियर अँगल सिम्पल आहे. तसंच आता फ्रॉम फिगर लाईन L पॅरलल टू लाईन Q आहे आणि याचा TM हे ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन TM ट्रान्सव्हर्सल सिम्पल आहे एकदम. आता आणि परत आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल ही प्रॉपर्टी वापरू शकतो. इथे झेड झालेला आहे तयार, तर या प्रॉपर्टीप्रमाणे आपण अँगल NTM कॉन्ग्रंट टू अँगल TMQ, कारण का इंटेरियर अल्टरनेट अँगल हे देखील इंटेरियर अल्टरनेट आहे आणि हे देखील इंटेरियर अल्टरनेट. एकदम सिम्पल आहे. म्हणूनच अँगल NTM हा किती असणार आहे? 30 डिग्री, कारण अँगल TMQ किती आहे? 30 डिग्री, म्हणून अँगल NTM देखील 30 डिग्री असणार आहे. तर आता अँगल एक्स आपल्याला कसं फाइंड करणार आपण? अँगल STN प्लस अँगल NTM. सिम्पल आहे. हे जे आपण जेव्हा आपण ॲडिशन करणार तेव्हा आपल्याला अँगल एक्स मिळणार आहे. म्हणूनच अँगल एक्स इज इक्वल टू अँगल STN प्लस अँगल NTM, म्हणजेच 40 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे 70 डिग्री अँगल एक्स. ह्याचा क्वेश्चन आपल्याला मिळालेला आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 कंप्लीट केलेला आहे. तो प्रॅक्टिस सेट 2.1 देखील आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.